पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या काळ्या ओढ्याचे प्रदूषण 8 दिवसात बंद झाले नाही तर संबंधित घटकांवर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले। आंदोलक अंकुश, महापालिका अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व प्रोसेसधारक यांच्या संयुक्त बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले। वारंवार सूचना करून देखील काळ्या ओढ्यातील प्रदूषण थांबले नसल्याच्या कारणावरून सोमवारी आंदोलन अंकुश यांच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले। त्यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक पार पडली। पंचगंगा नदी काळ्या ओढ्यातून मिसळणारे प्रदूषित पाणी बंद करावे अशी मागणी 15 दिवसापूर्वी केल्यानंतर देखील प्रशासनाने कोणताही ठोस पावले उचलले नसल्याच्या कारणावरून सोमवारी आंदोलन अंकुश चांगलीच आक्रमक झाली। टाकवडे रस्त्यावरील काळ्या ओढ्यातून वाहून जाणारे प्रदूषित पाणी बांध घालून बंद करण्यासाठी डंपरसह कार्यकर्ते हजर झाले, मात्र पोलिसांनी त्यांना अटकाव केला। अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन काळ्या ओढ्यातील प्रदूषण पाण्याची पाहणी केली। तसेच या ठिकाणी कोणतेही आंदोलन न करता प्रांताधिकारी कार्यालयात बैठकीसाठी यावे असे सांगून आंदोलकांना शांत केले। त्यानंतर आक्रमक झालेले आंदोलक प्रांताधिकारी कार्यालयात परतले। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चिडमुंगे, विश्वास बालीघाटे, विद्याधर कुलकर्णी, सतीश कुर्णे यांच्यासह महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रोसेस असोसिएशन यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली। चर्चेवेळी महापालिकेकडून काळ्या ओढ्यात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त करत याबाबत त्वरित उपाययोजना करावी असे निर्देश दिले। प्रोसेसिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना कोणत्याही परिस्थितीत प्रदूषित पाणी ओढ्यात येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या। यावेळी प्रोसेसिंग धारकांनी आपण करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली। 4 ते 6 महिन्यात हे सर्व पाणी आम्ही प्रक्रिया करूनच बाहेर न सोडता ते शेतकऱ्यांना देऊ असे सांगितले। यावर अंकुशचे चिडमुंगे यांनी समाधान झाले नाही, केवळ भूलथापा मारण्याचे काम आजपर्यंत झाले आहे, त्यामुळे त्याच्यावर आमचा विश्वास नसल्याचे सांगत 8 दिवसाचा अल्टिमेटम प्रांताधिकाऱ्यांना दिला। काळ्या ओढ्याचे प्रदूषण बंद झाले नाही तर कोणत्याही परिस्थितीत काळ्या ओढ्यात बांध घालण्यासह प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसू असा इशारा दिला। यावर प्रांताधिकारी शिंदे यांनी प्रदूषण थांबले नाही तर थेट कारवाई करावी असे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले, तर याबाबत महापालिकेतही एक बैठक आयोजित करावी असे सांगत गरज पडल्यास जिल्हाधिकाऱ्यांसोबतही व्यापक बैठक घेण्याची मी प्रयत्न करीन असे सांगितले। यावेळी महापालिका उपायुक्त अशोक कुंभार, अभय शिरोलीकर, बाजी कांबळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, क्षेत्रीय अधिकारी अंकुश पाटील, प्रोसेस असोसिएशनचे संदीप मोघे, श्रीनिवास बोहरा, मारुती पन्हाळकर, संभाजी लोकरे, अजित तारे आदींसह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते। तर आंदोलन अंकुशचे राकेश जगदाळे, दीपक पाटील, नागेश काळे, युवराज कोळी, अनिल कोळी, डॉक्टर शिवाजी पाटील, अर्जुन जाधव, वैभव कोळी आदींसह हेरवाड, तेरवाड, अब्दुल्ला, टाकवडे, शिरडोन, शिरदवाड, मजरेवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते।